असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा। लक्ष्मण हाकेंच्या आणि वाघमारेंच्या उपोषणाविषयी माझ्या मनामध्ये आदर असा आहे की त्यांची भाषा, त्यांची बोलणं, त्यांचं विचार मांडणं ह्या सगळ्या गोष्टी मुद्द्याला धरून आहेत। कोणाला ललकारणं, कोणाची बघू म्हणणं, भाया सारणं ही त्यांची भूमिकाच नाही। त्यामुळे माझा फोकस आता त्यांच्या सालच उपोषणाकडे आहे आणि मी त्यांच्या बाजूनी ह्याच्यामुळे विचार करते की त्यांचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे जर खरे असतील तरच त्यांच्या बाजूनी राहील ना, हा विषय क्लिअरच होईल ना। त्यामुळे मला एक त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून, त्यांच्या आविर्भावामधनं एक रिस्पेक्ट वाटतो की त्यांच्या म्हणण्याला आपण लक्ष दिलं पाहिजे। बाकी कोण काय म्हणतं याच्यावर उत्तर द्यायचं काही कारण नाही। मग आरक्षण किती मोठी गोष्ट आहे मराठ्यात समजत नाही का? आपल्या लेकराला मिळाल्यावर आपले किती मोठे होते, किती भयान नियत यांची की मराठ्यांचे पोरं मोठे नाही झाले पाहिजेत, किती भयानक नियत आणि नीतिमत्ता यांची। आणि संविधानाच्या गप्पा हाणतेत, अभ्यासपूर्ण आंदोलन पाहिजे, संविधानाचं आंदोलन पाहिजे। काय संविधानाचं आंदोलन आहे का हे? अंधारातून लोकांना सपोर्ट करायचा इथून मागच्या आंदोलनात आता ओपन यायचं। बुरखा फाटला, बुरखा। मराठ्यांचं मतदान घेत होते गोड बोलून, गोड लागत होतं तवर बुरखा फाटला। आता खरे चेहरे बाहेर आले यांचे, किती जातीवादी येते आणि मला जातीवादी म्हणता। मराठ्यांचे नेते जरा थोडे शहाणे व्हा आता, बघा यांचे वाक्य जरा वाचून बघा, इथून मागचे स्टेटमेंट, आताचे स्टेटमेंट। आणि काय करत नाही ते, काळजी नका करू, काय करत नाहीत। एकटेच 50-55% दाबून हे जर आरक्षण असून ह्या टोकाला आपल्या वाटोळ करायला निघालेत तर आपल्याला नाही येण, ते आपला हक्काचं आहे। असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा।